तर महायुतीचा हातकणंगलेचा पुढचा उमेदवार मीच असणार असं खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय। राजू शेट्टी ठाकरेंकडे जाऊन स्क्रिप्ट लिहून आलेत असं देखील धैर्यशील माने म्हणाले। राजू शेट्टी यांनी दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत अशा शब्दांमध्ये धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। सोबतच हातकणंगलेची जागा देखील जागा वाटपामध्ये भाजपकडे यावे अशा पद्धतीची चर्चा मित्र पक्षांकडून सुरू आहेत। काय तथ्य आहे या चर्चामध्ये, काय सांग? आमचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर हे सर्वस्वी अधिकार सर्व पार्लमेंटरी बोर्डानं दिलेले आहेत आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी 13 जे खासदार जे सीएम साहेबांच्याबरोबर आहेत त्यांना पूर्वी सीएम साहेबांनी आणि मित्रपक्षांनी एकत्रपणे बसून हे करत असतानाच आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की ह्या जागांवर शिवसेनेचाच अधिकार राहील। त्यामुळे मला कोणतीही शंका कुशंका त्यामध्ये वाटत नाही। शेवटी प्रत्येक पक्ष आपल्यासाठी जागा मागणं हा एक लोकशाही पद्धतीचा मार्ग आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेच असतील। 100% धैर्यशील मानेच हे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील, मला त्यामध्ये शंका वाटत नाही। पलीकडे महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू आहेत। अद्याप राजू शेट्टींनी त्याला तयारी दर्शवलेली नाही, मात्र राजू शेट्टींचं एक आव्हान पुन्हा एकदा असणार आहे असं वाटतं का? काय राजू शेट्टी हे कधीच एका लाईननं जाणारे नाहीत। त्यांना कायमपणे सगळ्या दगडांवर हात ठेवायची त्यांची सवय आहे। आत्ता सुद्धा ते महाविकास आघाडीशी चर्चा करून आलेत, ते जाऊन उद्धव साहेबांशी भेटून आलेत, तिथं त्यांच्याशी कसा फॉर्म्युला करायचा स्क्रिप्ट लिहून आलेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की मी मागणार नाही, तुम्ही मला द्या, मी मागणार नाही, तुम्ही मला द्या। आता हे इतकं लहान आणि दूधखोळं राजकारण खऱ्या अर्थानं राहिलेलं नाही। लोकांना हे सगळं माहिती असतं, लोक योग्य वेळी त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेत असतात। आतनं युती करायची, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, ही जी त्यांची कायमची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते त्या ठिकाणी चाललेले आहेत। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोरोची, कोल्हापूर।